RT ॲडमिशन 2026-27 तर आता 3 दिवस बाकी आहे शेवटचे आणि त्यानंतर लागणार आहे वेटिंगवाल्यांसाठी लिस्ट। तर वेटिंगवाल्यांसाठी थोडी आनंदाची बातमी आहे, कारण की आपण जो आकडा दिलेला होता साधारणतः तेवढ्याच ॲडमिशन आजच्या डेटपर्यंत कन्फर्म झालेले आहे। आपण 75,000 ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये कन्फर्म होणार, कारण की जी डेट होती ही 2 वेळा एक्सटेंड झालेली होती, त्यामुळे आपण अंदाज लावलेला होता की 75,000 ॲडमिशन ह्या होऊ शकतात। तर आता 30,000च्या जवळपास ह्या ॲडमिशन वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात, कारण की टोटल विद्यार्थी किती सिलेक्ट आहे बघू शकता, तर 1,05,811 आणि यामध्ये 75,000 जागा ऑलरेडी फुल झालेल्या आहे। याचा अर्थ असा आहे की आता 30,000 जागा ह्या शिल्लक राहू शकतात आणि ह्या वेटिंगवाले विद्यार्थ्यांमधून 30,000 विद्यार्थी आता पुढील जी लिस्ट लागणार आहे त्या लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात येणार। साधारणतः जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे त्यांनी वेट करा, तुमची जी लिस्ट असेल ही आता 8 तारीख संपल्यानंतर 6 किंवा 7 दिवस हा वेळ सिस्टीम अपडेटला घेणार आणि त्यानंतर तुमची लिस्ट लागणार। साधारणतः 15 तारखेनंतर तुमची सेकंड लिस्ट म्हणजे वेटिंगवाल्यांसाठी पहिली लिस्ट ही जाहीर केली जाणार। त्यामध्ये जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होणार शाळेनुसार विद्यार्थ्यांचं कसं आता यामध्ये पुढील लिस्टमध्ये काय होणार आहे बघा, शाळेनुसार विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। समजा एक हे स्कूल आहे 1 नंबरची, यामध्ये 5 जागा असेल आणि इथे वेटिंग किती असेल 15 जरी विद्यार्थी असेल वेटिंगमध्ये टोटल, तर यामध्ये फक्त या स्टार्टिंगचे 5 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार। फक्त एखाद्या ठिकाणी जर 20 जागा असेल आणि 20 जागा वेटिंग इथं 40 असेल फॉर एक्झाम्पल, म्हणजे 40 विद्यार्थी वेटिंगमध्ये घेतलेले असू शकतात। ओके, तर इथे किती जागा, इथे 20 विद्यार्थी घेण्यात येणार, स्टार्टिंगचे 20 वेटिंग घेण्यात येणार आणि वेटिंगवाले विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये वेटिंग आहे त्या स्कूलमध्येच तुमचा नंबर लागेल, दुसरी स्कूल तुम्हाला मिळणार नाही। यानंतर नॉट सिलेक्टवाल्यांना यामध्ये चान्स नाही आहे, कारण की यामध्ये 30,000 जागा उरलेल्या आहे आणि वेटिंगवाले ऑलरेडी 80,000च्या वर आहे। त्यामुळे नॉट सिलेक्टवाल्यांनी आपला कुठेतरी ॲडमिशन कन्फर्म करून घ्या, कारण की यामध्ये आता वेटिंगवाल्यांचेच नंबर लागतील असं नाही आहे, कारण की यामध्ये जर शाळेमध्ये जागा फुल झालेल्या असेल तर वेटिंगवाले विद्यार्थी घेणार नाही। जेवढ्या जागा शिल्लक तेवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे दुसऱ्या लिस्टमध्ये। समजा त्यामधून जर काही कॅन्सल झाले आणि जागा उरल्या तर परत लिस्ट लागेल आणि त्यामध्ये तेवढेच विद्यार्थी घेण्यात येणार आणि शाळेची ॲडमिशन म्हणजे जेवढ्या जागा असेल ह्या फुल झाल्या की त्या शाळेसाठी परत विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही। कारण की तुम्ही सुद्धा समजू शकता की शाळेमध्ये जर 30 जागा असेल तर 30च विद्यार्थी घेण्यात येणार, एक्स्ट्रा विद्यार्थी घेऊ शकत नाही RT थ्रू, किंवा शाळा पण घेऊ शकत नाही, कारण की त्यांना तेवढेच जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसारच तेवढे विद्यार्थी ते शाळेमध्ये घेऊ शकतात, कारण की 25% विद्यार्थी ते सिलेक्ट करू शकतात आणि ऑलरेडी तेवढेच विद्यार्थी RT कडून मंजूर झालेले असतात आणि जागा फुल झाल्या की मग तिथून त्या शाळेसाठी सिलेक्शन प्रोसेस बंद होऊन जाते। अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे, जोपर्यंत जागा फुल होत नाही संपूर्ण शाळेच्या तोपर्यंत ही प्रोसेस चालेल आणि वेटिंगवाले विद्यार्थी त्या पुढील लिस्टमध्ये अशा प्रकारे ही सिस्टीम चालत राहणार आहे आणि एकदा शाळा फुल झाल्या की RT प्रोसेस स्टॉप होऊन जाणार आणि ज्या वर्षी समजा कोणत्या विद्यार्थीचं जर एज बसत असेल तर तो विद्यार्थी पुन्हा पुढच्या वर्षी फॉर्म भरू शकते। या वर्षी जर त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही किंवा त्या विद्यार्थ्याचा जर नंबर लागलेला नसेल तर तुम्ही पुढील वर्षासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता। फक्त यामध्ये एकच कंडिशन आहे की तुम्ही RTच्या नियमानुसार त्या वयामध्ये बसले पाहिजे, म्हणजे तुमचं पाल्य समजा ते जर बसत असेल तर तुम्ही पुढील वर्षासाठी सुद्धा ट्राय करू शकता। तर अशी प्रोसेस आता चालणार आहे। तर जे वेटिंगवाले होते त्यांच्यासाठी 30,000 ज्या जागा असेल त्या शिल्लक राहू शकतात, कारण की आता शेवटचे 3 दिवस उरलेले आहे। आता तरी असं वाटत आहे की डेट वाढणार नाही, तरी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की RT परत डेट वाढवून देऊ शकते का? तुमचे मत तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। मला तरी असं वाटत आहे की वाढून देणार नाही, परंतु पालकांना काय वाटते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता। तर RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।